हॅलो हाय नमस्कार सर्वांना. आज आली बघा सकाळ सकाळ बागत. आज गेलो नाही कामाला. आता लग्न आले ते 4-5 दिवसावर पोरीचे म्हणून म्हणलं सुट्टी घ्यावं. ती जरा घरची कामं बी आहेत भरपूर. पत्रिका वाटायची ते आज पुन्हा न्याहारी काढायला जायचं आहे. आज सकाळ सकाळ म्हणलं जरा बागाचा फुटवा काढून घ्यावा होता. फुटवाच काढला नाही लय दिवस झालं. मोटर बी चालू करायची, लाईट येते आता, बटणं बघायची ती. काय कामातनं रोज लग्न जवळ आले तर रोज कामाला आहे. कामातनं काही व्हिडिओ पण काढणं झालं नाही. आता म्हणलं आज घरी जरा काढावं सकाळ सकाळचा व्हिडिओ. पत्रिका वाटायची त्या आज सांगोला जायचं आहे. परत न्याहारी काढायची. काय करायचं, लग्न आले ती थोडं किती. आता मंगळवारी लग्न आहे ती, म्हणजे 28 तारखेला. आज गुरुवार आहे. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार 4-5 दिवस राहिले. तरी बघा बागत आली हो कशी ती बघा. पेपर मारायला आली आहे. बाग पण अजून जरा टायमिंग आहे. लाल कलर आहे. मग अशी झाली डाळिंब. पेपरला अजून टायमिंग आहे जरा 15 दिवस तर. ठीक आहे. हिरवा कलर आल्याशिवाय पेपर मारत नाही. कसं का माल झाला, एवढा झालाय माल. एक 15 दिवसात येते पेपर मारा. घ्यायचं पेपर मारून, काय जाईल तेवढं जाईल. काय आले 4-4 निम्यापासून खाली नाही, फळ निम्यापासून वर हाया. ठीक आहे. वय अशी झाली साईज. हिरवा कलर यायला लागलाय आता. ही आता ह्याला तार काठी वाढायची, अजून बांधायचा. वय थापास खाली लोंबकळायला लागले तर पुन्हा माल मोठा झाल्यावर मोडणार जाईल. ठीक आहे. एक 50-60 आहे ती डाळी. असं ना काय तेवढं झालंय त्याला नाटायचं. आपलं नळाला पाणी आलं म्हणून जमलं आपलं की, तर नाहीतर काय लय अवघड. मधनं नळ्या पाण्यात भिजवल्यामुळं कसं मधनं गावात तुटले फाटा. आता जरा ही लोटरायचं आहे. लोटरून कट सोडून घेतोय. मागनं याला भिजवल्यामुळं जरा कळी निघायला लागली आता. काय करा, दुसरी गेली त्याच कामाला, आम्ही राहिलो आज घरी नव्हता. काय लग्नाचं म्हणजे लय राडा असते बघा. लय दुसऱ्या लग्नाला जायला नुसतं जाऊन बसाय काय ही होत नाही, आठवतच नाही आपल्याला. मग घरचं लगीन असल्यावरच कळते लग्नाची काय गडबड असते. तरी पाहुण्याच्या तिकडं लगीन आहे, आपलं काय नाही. लय तरी पण आहेच राडा. म्हणून आता म्हणलं तर 2-3 दिवस राहिले, 2-4 दिवस घरचं करावं आपलं. म्हणून आज सुट्टी घेतली बा. एवढी लग्न असून 5 दिवसावर लग्न आली तर रोज पेपर माराय बागाला डाळिंबीला. काय कराय मला लग्न होस तर आता काय नाही. आता नाही निवांतच. लग्न झाली का अजून भेटायचं कामाला. ऊन बी लय पडायला लागले, उन्हात नको वाटते. पोरगी सुरली बहिणीच्या घरी नेली तिनं बोळवणीला. आता तिकडे तिला अजून आणायला जायचं आहे. परत चुलती न्यायची एक. चुलत भावानं नेली, एकानं भावा नेली. आता एक न्यायचं आहे अजून. माझ्या सख्या भावानं केली ती दिवशी बोळवण आहे, त्याचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला. केली आपली साधी बाली. काय करायचं, भावानं माझ्या वेल घेतलं कानातलं 4 ग्रॅमचं. नवरा रुसला होता, का करायचं सोनं आण म्हणून. नवऱ्याला घेतलं नाही पण मला तर घेतलं की. पुन्हा पंजन घेतलं या. आता मला पंजन आणलं आहे.
20-25 हजाराचं पंजन आणलं. केवढं आहे पोरीचं लगीन आहे. हे वेल घेतलं तर 4 ग्रॅमचं. तरी बी नवरा रुसतोय सारखा. आता आधी म्हणाय सोनं घे अर्धा तोळा, आता म्हणते तर तुला घेतले मला कुठे घेतले. आता ह्यांना घेऊन आपल्याला तर आहे का सांगा बरं. कानात हे घालायला लागतं. त्यांना मला घ्यायला वेगळं वेगळं होतं आहे. त्यांना लग्नातच लग्न झाल्यावर ना अर्धा तोळा घातलं होतं त्यांना ना. लग्नातच घातलं होतं की लग्नातच घातलं होतं अर्धा तोळा. सारखं सारखं सोनं घ्यायचं तर सोपं काम आहे. तरी पण भावाने एवढंच घेतलं. पहिल्यांदा पोरीचं लगीन आहे असू दे म्हणला केलं. आता अजून जुडवी आणायची ती. आयर घेतला 10 हजाराचा. पुरीची बोळवण केली माझी पुरीची. अजून भावानं तर काय करायला पाहिजे. काय किती जर केलं तर केलं म्हणत नाही ती इकडली माणसं. आशा लय गरिबीतनं केलं आहे त्याला नटणार नाही ती. नाहीच म्हणते ती. काय केलं आहे तेवढं लय झालं आहे. लोक तोळा तोळा अर्धा तोळा घेतला का म्हणायचं. लोक तोळा तोळा घेते. जे ते परिस्थितीनुसार असतं या. काय करायचं. घेतलं आहे तेवढंच समाधान मान आहे. जाणार आहे न्याहारी काढायला. बघू काढला व्हिडिओ तर तुम्हाला टाकतो. तरी या सर्वजण लग्नाला जी कोण कोण व्हिडिओ पाहते तिथे या लग्नाला आहे. ती मंगळवारी लग्न आहे. ती पंढरपूरच्या पुढं होळी म्हणून गाव आहे. हायस्कूलवर आहे ती. चालतंय मग सर्वांना बाय.